नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला 5.5 कोटी। बुलढाणा नांदुरा अर्बन बँकेतून कर्मचारी प्रतीक गजानन शर्मा याने 5.5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम क्रिकेट सट्ट्यावर लावत ती हरल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत। दी नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने राजेंद्र प्रसाद रामकेवल पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली। यामध्ये आरोपी 2018 पासून बँकेत कायमस्वरूपी कर्मचारी आहे। कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून बँकेने जबाबदारीचे कामकाज सोपविले होते। 14 ऑगस्ट 2023 ते 26 मार्च 2024 पर्यंत त्यांनी पदाचा तसेच गोपनीय माहितीचा दुरुपयोग करणे तसेच बँकेतील इतर कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले। कोणती पूर्वपरवानगी नसताना बँकेच्या HDFC बँकेतील खात्यामधून अंदाजे 5 कोटी 45 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची अफरातफर केल्याचेही नमूद केले। या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलम 420, 406, 409, 467, 468, 120 ब सह कलम IT ऍक्ट 66 ब क ड नुसार गुन्हे दाखल केले। पुढील तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहेत। ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून त्याला कोणताही धक्का लागला नाही। NPA 0 असून बँक नफ्यात आहे। ठेवीदारांनी काळजी करू नये असे आवाहन बँकेचे अध्यक्ष चंपालाल, उपाध्यक्ष दत्तात्रय सुपे व कार्यकारी संचालक राजेंद्र प्रसाद पांडे यांनी केले। आरोपी शर्मा याला क्रिकेट सट्टा खेळण्याचा नाद आहे। त्यातच 5.5 कोटी रुपये हरल्याची नांदुरा शहरात चर्चा आहे। ही रक्कम त्याने सट्टेबाजांच्या खात्यात वर्ग केल्याची प्राथमिक माहिती आहे। नांदुरा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा सट्टा सुरू असूनही पोलीस त्यापासून अनभिज्ञ आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, नांदुरा, बुलढाणा।